शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी मुकेश. या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी मित्रांनो, मी आता पंढरपूर तालुक्यात असलेल्या उजवडी गावातील गायकवाड साहेब यांच्या द्राक्षीच्या प्लॉटमध्ये आणि आज या द्राक्षीची हार्वेस्टिंग चालू आहे. दर किती मिळाला माहिती आहे? 45 रुपये किलो. सरासरी एक झाड 20 किलो उतरतंय आणि फक्त 900 झाडाची छाटणी चालू आहे. यांच्या बागेमध्ये 2 व्हरायटी वेगळ्या पद्धतीच्या आणि त्यामधल्या 900 झाडाची छाटणी चालू आहे. संपूर्ण गायकवाड परिवार आपल्या सोबत आहेत, व्यापारी सुद्धा आपल्या सोबत आहे. खरं तर सध्याला बघायला गेलं तर गेले अनेक दिवस झालं द्राक्षी पीक धोक्याचा शेतकऱ्यांकडून बोललं जातं. या कोरोना काळानंतर अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षीच्या पिका अक्षरशः उपसून टाकले. त्या ज्या काशीगावला द्राक्षीचा आगर म्हणून ओळखला जातो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त द्राक्षी पीक होणार म्हणजे काशीगाव गाव. त्या काशीगाव सुद्धा जवळपास 40-50% बागा या शेतकऱ्यांनी उपसून टाकले. त्या जवळपास त्यांना योग्य नियोजन, योग्य मार्गदर्शन आणि या दरामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा हाल त्या ठिकाणी झालेला आपण बघायला मिळतोय. आणि ज्या भागामध्ये मी उभा आहे, गायकवाड साहेब, खरं तर गायकवाड साहेबांचा थोडा इतिहास तुम्हाला सांगतो. गायकवाड साहेबांचे वडील वसंत गायकवाड यांनी या भागामध्ये सुरुवातीला द्राक्षी सुरुवात केली. या ओजेवाडी गाव असेल किंवा या पंचकृषीमध्ये सुरुवातीला जर द्राक्षे कोणी लावली असेल तर गायकवाड साहेबांच्या वडिलांनी, वसंत गायकवाडांनी ही द्राक्षी लावली. आणि खरंच प्रामुख्यानं या भागामध्ये असले तरकारी असतील, त्यामध्ये द्राक्षी, कलिंगड, खरबूज आणि डाळिंब या वेगवेगळ्या पिकांची लागवड करून हे गायकवाड परिवार त्या ठिकाणी नवीन काहीतरी शेतात कायम प्रयोग करत असते. स्वतः गायकवाड साहेब, 2 बंधू आपल्या सोबत आहेत. संपूर्ण द्राक्षीचा व्हिडिओ अगदी थोड्याच वेळामध्ये आपण गायकवाड साहेबांकडून जाणून घेऊया. गायकवाड साहेब, तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर काय प्रतिक्रिया? पहिले एवढी सुंदरशी आपली त्या ठिकाणी बाग आली आहे, 45 रुपयाचा दर मिळाला किलोला, मनी पण त्या ठिकाणी चांगली दिसायला आली, तर माल पण चांगला निघाला आहे. काय प्रतिक्रिया? ऍक्च्युली 2017 नंतरचा जर द्राक्ष बागेचा इतिहास बघितला तर खूप मार्केटच्या बाबतीत म्हणा किंवा नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने म्हणा, एक सुलतानी संकट असेल किंवा नैसर्गिक संकट असेल, ह्या संकटालाच सामोरं जात जात आम्ही ही 17 पासून आजपर्यंत 5-6 वर्ष काढलेली आहे. पण मागचं वर्ष आणि हे वर्ष थोडस शेतकरी म्हणून खूप फायद्याचं ठरलेलं आहे द्राक्ष बागायतदारांना. त्यातलाच मी एक द्राक्ष बागायतदार. म्हणजे ह्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्न बी चांगलं आहे आणि व्यापाऱ्याकडून आम्हाला रेट बी चांगला मिळाला आहे. आणि जी 5-6 वर्षाचं दुःख होतं ते हे थोडस म्हणजे कोरोना काळानंतर द्राक्षीचं पीक कुठं धोक्यात आली चित्र त्या ठिकाणी बघायला मिळते. खरं तर प्रामुख्याने गेल्या वर्षी किती उत्पन्न किती निघालं, काय रेट होतं गेल्या वर्षी? मागच्या वर्षी नैसर्गिक आपत्ती कोसळल्यामुळे उत्पन्न कमी मिळालेलं होतं. साधारण एक झाड साधारण 7-8 किलो पर्यंत तुटला असेल आणि रेट बी त्या मानाने मिळाला नव्हता. आलेले व्यापारी बघायचे, रिटर्न जायचे आणि थोडस कसं वातावरण बी बिघडलेलं असल्यामुळं काही गोष्टीला आम्हाला मात करता आली नाही. पण ह्या वर्षी व्यवस्थितरित्या नियोजन केल्यामुळं माल व्यवस्थितरित्या पार पाडता आला किंवा सगळं व्यवस्थापन. खरं तर प्रामुख्यानं तुमची जशा पद्धतीने बाग आहे तशी तुम्ही प्रेरणा बीज भंडारच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या बागा तुमच्या मार्गदर्शनाखाली येत्या. काय प्रामुख्याने ह्या वर्षी शेतकऱ्यांना या द्राक्षीमध्ये काय अडचण आली आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने मात करण्यात आली? कोणत्या कोणते रोग कोणते होते यावेळेस, काय शेतकरी काय अडचण होतं? आता प्रामुख्याने द्राक्ष बागेत बघितलं तर डावणी हा ठरलेलाच रोग आहे. त्यांचा आणि त्याच्यासोबत तो पिरियड संपला थंडी चालू झाली की बुरी हा रोगाने त्याला अटॅक केलेला असतो. मग काही वेळेला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांना लवकर लक्षात येत नाहीत. पण शेतकऱ्यांनी बाबा प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेत गेला तर ह्या रोगराईवर तो मात करून स्प्रेचं योग्य मॅनेजमेंट करून रोगावर मात करू शकतो. आणि ह्या वर्षी जशी आमची बाग पिकली, प्रत्येक शेतकरी जसा पिकवू शकतो. बरोबर. प्रामुख्याने द्राक्ष पिकामध्ये खास करून तुम्ही ज्या प्रेरणा बीज भंडार माध्यमातून काम करताय, प्रेरणा बीज भंडार मध्ये काय स्पेशल आणि द्राक्षासाठी तुम्ही काय करताय दुकानामध्ये? आता अशी विजिट कशी असते, तुमचं काय नियोजन असते? आता ऍक्च्युअली प्रेरणा बीज भंडार हे पंढरपुरातलं नामवंत बियाणाचं हे दुकान आहे, भंडार आहे. आणि तिथं वेगवेगळ्या शेतकरी येतो. अगदी पारंपरिक पिकातला असू द्या, आता हे तरकारी पिकातला असू द्या, फळबागेतला असू द्या, त्यांनी ह्या 2 वर्षात बी असा बदल केला आहे की शेतकऱ्याची कुठली गरज आहे ते सगळ्याच गोष्टी एका छताखाली त्यांनी आणलेल्या आहेत. त्याच्यामुळं द्राक्ष बागेतल्या त्यांच्या काही अडचणी असतील, त्यांना काय औषध लागत असतील, ते बी त्यांनी अवेलेबल केलेले आहेत. त्याच्यामुळं इतर पिकाबरोबर फळ पिके ही योग्य सल्ला देऊन औषधामार्फत आपण शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतो किंवा पिकं पार पाडू शकतो. प्रामुख्याने शेतकऱ्यांना द्राक्षाचा कोणता हंगाम धरला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला पण फायदा होईल, दर पण मार्केटमध्ये राहतील?
ऍक्च्युली रेटच आपल्या हातात नसतं. हा. जसं एक नियमच आहे, जेवढी आवक जास्त तेवढा रेट कमी मिळू शकतो. मग रेग्युलर प्रामुख्याने बघायला गेलं तर द्राक्ष पीक एप्रिल ही खरं छाटणी आणि फळ छाटणी ऑक्टोबर नोव्हेंबरच्या या 2 महिन्याच्या पिरियड मध्ये आपण फळ छाटणी करू शकतो. आणि शक्यतो मागे पुढे झालं तर आता कसं नाशिकचा पट्टा संपला, सांगलीकडे येतात व्यापारी, सांगली पट्टा संपला, सोलापूर जिल्ह्याकडे व्यापारी येतात. तसं पाहिलं तर थोडा लेट केलं तरी बी मार्केट चांगलं मिळू शकते. बरोबर आहे. खरं तर प्रामुख्यानं द्राक्षीला पाणी नियोजन अतिशय महत्वाचं असते. आणि जेवढं पाणी तुम्ही नियोजन व्यवस्थित करताल तेवढं रोग तुम्हाला त्या ठिकाणी कमी बघायला मिळतील. तुम्ही कसं केलं पाणी नियोजन? आता पहिल्यापासून आपलं ड्रिप वरच नियोजन आहे. सुरुवातीच्या पिरियड मध्ये ड्रिपनच आपण पाणी दिलं आणि फ्लावरिंग साठी नंतर फ्लड मार्फत म्हणजे मधूनच 2 बेडच्या मधून पाणी सोडून झाडाची ताण भागवलेली आहे. प्रामुख्याने मी ज्यावेळेस बागेत येतो तर एक लाल बाटल्या मला कडे दिसल्या लावलेल्या प्रत्येक रोपाला. कशा ठेवत काय तुम्ही? आता कसं थोडसा अभ्यास करताना ती लाल कलर बघला की जी प्राणी असेल, कुत्र्यासारखे असतील किंवा कोल्यासारखे असतील, ते फळबागेचं नुकसान करू शकत नाहीत किंवा प्रामुख्याने मका पिकाला जास्त नुकसान करू शकतो. मका खाण्यासाठी वगैरे येतात. मग तो कलर बघितला तर कुत्रे थोडं नुकसान कुत्र्यापासून वाचतं, म्हणून आपण त्या बाटल्या लावलेल्या आहेत. त्यात कोणतं लिक्विड आहे का फक्त कलर आहे त्यामध्ये? कलर लाल कलरच टाकलेला. म्हणजे तुमचं ते एक जुगाड आहे पद्धती. किती झाड उतरते सगळं सरासरी बघितलं एका झाडाची उतरते किती आणि किती टन मानले की सगळं? साधारण 40 टनापर्यंत जाईल टोटल अपेक्षा आहे. बरं, बघूया आता जर आज पहिला दिवस आहे कसं बघा. 40 टनापर्यंत काय होईल पैसे का अंदाज सगळा टोटल? ह्या 3 एकराच्या प्लॉट मध्ये साधारण 18-20 लाखापर्यंत हे होईल. 40 टनाच्या खर्च किती? खर्च 6 लाखापर्यंत जाऊ शकतो. 6 लाखापर्यंत. काय सांगताल बाकीच्या जे द्राक्षामध्ये शेतकरी अडचणीत आहे सुद्धा काय काय जण सुद्धा चांगली बाग एवढी मोठी आणायची, जपायची हातच्या हाताप्रमाणे आणि ते परत काढून टाकतील लोक, काय त्यांना सल्ला काय द्यायचा? आता ऍक्च्युली तसं लहान मुलं असतं त्या पद्धतीने आपण द्राक्ष बागेला जपतो, माल आणतो. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. नैसर्गिक आपत्ती असू द्या, नसेल तर मार्केटमध्ये रेट नसू द्या. पण ऍक्च्युली एक साधारण सरासरी अवरेज बांधायचा आपण किंवा 3 वर्षामध्ये 1 वर्ष जरी आपण रिवर्स आलो तर 2 वर्ष पुढचं तर आपल्याला सापडतील. या अशा कुठे आपण एखाद्या वर्षी जरी आपण लॉस झालो तर पहिले 2 वर्ष आपलेच आहेत. अशा दृष्टिकोनातून आपण त्या बागेकडे बघितलं तर आपण बाग सक्सेस करू शकतो. आता अतिशय महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी द्राक्षी काढायचा विचार केलाय त्यांनी खरं तर गायकवाड साहेबांसोबत संपर्क केला पाहिजे. गायकवाड साहेब प्रेरणा बीज भंडारमध्ये तुम्हाला कायम अवेलेबल असतील, योग्य तुम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी गायकवाड साहेबांकडून मिळेल. पण या द्राक्षीचं नेमकं बाजाराचं नियोजन काय चालू आहे, पुढचा बाजार काय म्हणतोय, आपल्यासोबत व्यापारी आहेत, अगदी 2 मिनिटात त्यांच्यासोबत होता. तर व्यापारी साहेब तुम्ही या भागामध्ये प्रसिद्ध व्यापारी म्हणून तुमची ओळख आहे, अनेक भागातून तुम्ही द्राक्षी त्या ठिकाणी घेताय. काय एक पाठीमागचा अंदाज द्राक्षीचा काय सांगता नाही, इथून पुढे बाजार काय राहील असेल? नाही, इथून पुढे बाजार एकदम चांगला राहणार द्राक्षीला. शेतकऱ्यांनी द्राक्षी बाग जे शेतकरी आहेत त्यांना दिवस चांगले येतील. कारण गेल्या वर्षी माल भरपूर असायची, हो व्यापारी बी असायचे, पण त्यावेळी रेट कमी असायचा. आता कसा माल असताना कमी आहे. इकडे साधारण 10-15 टन माल निघालं यावर्षी. त्यामुळं अन्न पैसे बी यावर्षी शेतकरी एकदम चांगले पैसे होते यावर्षी. म्हणजे शेतकऱ्यांनी ह्यावेळेस ज्या तुम्ही बागा बघताय त्यामध्ये चांगले द्राक्ष शेतकऱ्यांना आणले? हो, 100% चांगली आणली. तुम्ही नाशिक भागात गेलता, तिकडे काय तिकडली परिस्थिती कशी काय? नाशिक भागाला आहेत बागा, पण जी ही क्वालिटी राहते तिकडे तशी क्वालिटी राहत नाही. तासगाव, सांगली ही क्वालिटी चांगली राहते. त्यानंतर सोलापूर जिल्हा आपला चांगला राहतो. पण नाशिक जे आहे जिल्हा तिथं एवढी क्वालिटी जास्त नसते. तिकडे जास्त म्हणून गोलच माल राहतो. पॉईंट वर नामता माल नसतो इकडं. बरोबर, तिकडे गोलच माल जास्त असतो. आता कुठे जाणार माल तुमचा? भाई बिहारात चालला माल माझा. बिहारला? बिहार आणि कलकत्त्याला चालला, 2 ठिकाणी चाललाय. म्हणजे शेतकऱ्यांना अजून जर द्राक्ष असेल तर तुमच्यासोबत संपर्क करायला काय अडचण नाही? काय अडचण नाही, काय नाही. तर प्रामुख्यानं बाजारात सुद्धा त्या ठिकाणी अंदाज आपण घेत असताना ज्या पद्धतीनं हा द्राक्षाचा आपल्याला घड बघायला मिळतोय, संपूर्ण घड बघितला आणि मण्याची तुम्ही जी लांबी बघितली तर हे ग्राहकांना पसंत येत नाही काय? हो, 100%. आणि या पद्धतीने जर शेतकऱ्यांना माल पिकवला तर चांगले पैसे त्यांना होऊ शकतात. खरं तर प्रामुख्याने आजच्या व्हिडिओमध्ये एवढं जाणून घ्यायचं होतं की
जे लोक सांगतात की द्राक्ष पीक धोक्यात आहे, काढलं पाहिजे, उपसलं पाहिजे, लोक ऊसाकडे वळली पाहिजे, पण कुठेतरी ह्या लोकांनी थांबून एवढं मोठं आपण पैसा या द्राक्षीमध्ये घातलेला असतो आणि कुठं ते उपसून टाकायचं म्हणलं तरी ते नाकीनव शेतकऱ्यांच्या येत असते. पण अशा गायकवाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जर आपली बाग त्या ठिकाणी आणली आणि सक्सेस जर झाली तर त्या ठिकाणी पैसे 100% होणार आहेत. गायकवाड साहेबांचं काम बघायला गेलं तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये गायकवाड साहेबांचं काम प्रेरणा बीज भंडारच्या माध्यमातून चालतं. तर शेतकरी बांधवांना तुम्हाला जर चांगल्या पद्धतीचं पीक आणायचं असेल, उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्ही गायकवाड साहेबांसोबत नक्की त्या ठिकाणी संपर्क करून आपल्या बागातून त्या ठिकाणी चांगले पैसे मिळवू शकताय. धन्यवाद.